श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. लवकरच शारदीय नवरात्र सुरू होत आहे. आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो. आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांचे रंग कुठले, त्यानंतर कोणते 9 नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे, त्यानंतर कुठल्या 9 देवीच्या रूपांची पूजा करायची, रोज कुठली माळ म्हणजे 9 माळा कोणत्या 9 दिवशी अर्पण करायची आहे, देवीचे 9 दिवसाचे 9 वेगवेगळे मंत्र कुठले आहेत, सगळी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. येत्या 22 सप्टेंबर पासून म्हणजे सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे आणि 2 ऑक्टोबरला दसरा आहे. आता बघा, यावर्षी 2025 मध्ये नवरात्र हे 9 दिवसांचं नाही तर 10 दिवसांचं असणार आहे. याचं तुम्ही व्यवस्थित बघा, कॅलेंडरमध्ये व्यवस्थित तुम्ही बघा. नवरात्र या दिवशी 9 दिवसांचं नाही तर 10 दिवसांचं असणार आहे. याचं कारण असं आहे की तृतीया तिथी जी आहे तर ती 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीया तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्र जी आहे तर ती 10 दिवसांची असणार आहे. आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो आणि अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्र हे 10 दिवसांचं आलेलं आहे. ही खूप शुभ गोष्ट आहे आपल्यासाठी. तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे, कुठल्या 9 देवीच्या रूपांची पूजा करायची आहे, नैवेद्य, माळा, मंत्र, सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, हा 9 दिवसांचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट महत्व आहे. या विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंग सुद्धा आहे. तर आता हे रंग फक्त फॅशन नसून तेवढं आध्यात्मिक महत्व सुद्धा प्राप्त आहे. आता प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या 9 दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो. बऱ्याच जणांना वाटतंय की आजकाल ही फॅशन आहे, कोणी फॅशन म्हणून घालत नाही, कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं. तर आता इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कुठले रंग, कुठल्या नैवेद्याला महत्व आहे. नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस म्हणजे 22 सप्टेंबर सोमवार. पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते. या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग. आता पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानला जातो. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते. या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य देखील लाभते, सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर देखील निरोगी राहते. पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ. 11 विड्यांच्या पानांची माळ किंवा पिवळे फूल, शेवंतीचे फूल, सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता. घटाला किंवा देवीच्या फोटोला, देवीच्या मूर्तीला काही तुमच्या देवघरात असेल तर त्याला या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते. या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः. या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्रे रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवार. या दिवशीचा रंग आहे लाल रंग. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसेच रागाचे प्रतीक आहे. प्रत्येक दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकतो. हा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते. दुसऱ्या माळेला पांढरी फुले, अनंत मोगरा, चमेली, तगर यांसारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे तप, त्याग, वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही. या देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिण रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नवरात्रीचा तिसरा दिवस आहे 24 सप्टेंबर बुधवार. तर बघा, यावर्षी तृतीया तिथी ही 2 दिवशी आलेली आहे. तर त्यामुळे तृतीया तिथी ही 24 सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे 25 सप्टेंबर गुरुवार, या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे. 24 सप्टेंबर
बुधवारचा रंग आहे निळा आणि 25 सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता। तृतीया तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो, श्रद्धेचे सुद्धा प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता। यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते। तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची, गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते। या दिवशीचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः किंवा ओम देवी चंद्रघंटाय नमः। 24 सप्टेंबर बुधवार आणि 25 सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी असल्यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळा आहे तर त्या अर्पण करू शकता। फक्त चौथ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता। पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो। तर तृतीया तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झाली असेल। यानंतर नवरात्रीचा 5वा दिवस 26 सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा। या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कृष्मांडाचे पूजन केले जाते। हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गोड भजी, मालपुआ देवीला अर्पण करायचा आहे। यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते। चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली, तेरडा, अशोक किंवा मोगरा, जाई जुई यांच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे। यामुळे सिद्धी प्राप्त होते, आरोग्य उत्तम राहतं। या दिवशीचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु मा कृष्ण मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। यासोबतच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26 सप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे तर ती देखील करायची आहे, कारण पंचमी ही तिथी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते। यानंतर नवरात्रीचा 6वा दिवस 27 सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी। या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते। राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। असे केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते। या दिवशी देवीला 11 बेल पानांची माळ अर्पण करायची आहे। यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात। या दिवशीचा मंत्र आहे, ओम देवी स्कंद माते नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माते रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस 28 सप्टेंबर रविवार रंग केशरी। या दिवशी षष्ठी तिथी आहे। या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते। केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे। या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण अर्पण करू शकतो। मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते। तसेच 6व्या माळेला देखील देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते। या देवीचा मंत्र आहे, ओम देवी कात्यायनी नमः किंवा तुम्ही या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। नवरात्रीचा 8वा दिवस 29 सप्टेंबर सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी। या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते। 7व्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासून रक्षण होते। 7व्या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे। यामुळे पापांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो। या देवीचा मंत्र आहे, ओम कालरात्रे नमः किंवा तुम्ही या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्रीचा 9वा दिवस 30 सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी। या दिवशी महाअष्टमी आहे। या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते। गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे। 8व्या माळेला देवीला खोबरे, नारळ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो। 8व्या माळेला देवीला तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कणेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे कमी होऊन सुखामध्ये वाढ होते। या देवीसाठीचा मंत्र आहे, ओम देवी महागौरे नमः किंवा तुम्ही या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। यानंतर नवरात्रीचा 10वा दिवस 1 ऑक्टोबर 2025 बुधवार रंग जांभळा। या
या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धदात्रीचे पूजन देखील केले जाते। जांभळा रंग हा महत्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानला जातो। नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे। यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो। या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर, फोटोवर कुमकुम अर्पण करायचे आहे। या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्री नमः किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे। तर बघा, आता तुम्हाला कळालं असेल, यंदा 2025 मध्ये नवरात्र हे 9 दिवसांचं नसून 10 दिवसांचं आहे। यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीया तिथी जी आहे तर ती 24 आणि 25 सप्टेंबरला आहे, बुधवारी आणि गुरुवारी। त्यानंतर चतुर्थी तिथी 25लाच रात्री सुरू होत आहे। महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे तर ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय जे आपल्याला 26 तारखेला शुक्रवारी करायचे आहे। यानंतर सप्तमी तिथी ही 29ला आहे, महाअष्टमी 30 तारखेला आहे आणि नवमी तिथी ही 1 ऑक्टोबरला आहे। तर एक तिथी 2 दिवशी आल्यामुळे बऱ्याच ज्या शंका आहेत आपल्या मनामध्ये येतात। तर माझ्या मते आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील। सांगितल्याप्रमाणे 9 दिवशी देवी आईला 9 नैवेद्य त्यानंतर 9 माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा मिळेल। आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाही, तर आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे। त्याचसोबत काळा रंग जेव्हा पण आपण एखादे शुभ कार्य असतो तेव्हा देखील वर्ज्य करत असतो। काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही। तसेच जेव्हा आपल्याला मासिक धर्म असतो तर त्या काळामध्ये एखादी साडी वापरलेली असेल तर ती साडी देखील वापरायची नाही। भलेही ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल तरी पण ती साडी आपण या दिवशी वापरायची नाही। तसेच एखादा सूतक असेल किंवा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी तुम्ही एखादी साडी परिधान करून गेला असाल तर ती साडी देखील आपण वर्ज्य करायची आहे। तुम्ही इतर कोणतीही साडी नेसू शकता पण ती साडी आपण टाळायचीच आहे। अगदी प्रत्येक रंगाची साडी आपल्याला परिधान करणे शक्य होणार नाही। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून प्रत्येक रंगाची साडी प्रत्येक दिवशी परिधान करू शकता। फक्त ज्या काही अशुभ काळामध्ये किंवा अगदी अशुभ वेळेमध्ये आपण त्या साड्या परिधान केल्या होत्या तर त्या साड्या चुकूनही परिधान करायच्या नाही। अगदी नवीनच साडी पाहिजे असेही काही नाही। फक्त मनापासून पूजा सेवा करा। माता लक्ष्मीचा, माता गौरीचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या ऑलराऊंडर या मराठी YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।